हॅलो, राधा राधा. चला, खूप दिवसानंतर ना पार्टनरची एनर्जी चेक करूयात आपण. ठीक आहे. होळी येत आहे. होळीच्या पण रेमेडीज वगैरे घेऊन येणार आहे मी. होळीला काय काय करायला पाहिजे. पौर्णिमा असते त्या दिवशी, सो आपण पौर्णिमेला काय काय केलं पाहिजे, कसे रिच्युअल केले पाहिजे, प्रत्येक गोष्टीचे नियम असतात ना रिच्युअल्सचे, तर आपण त्या हिशोबाने आपण जाणून घेऊयात. आज तर आपण बघणार आहोत की आपले पार्टनर आपल्याबद्दल काय विचार करतात. लवर्स असतील, तुमचा बॉयफ्रेंड, तुमची गर्लफ्रेंड तुमच्याबद्दल काय विचार करते, तुमच्या आता करंट सिच्युएशन कशी आहे, मिस्टर अँड मिसेस एकमेकांना घेऊन काय विचार करतात, काय अपेक्षा आहेत एकमेकांकडून. ठीक आहे, ते पण जाणून घेऊयात. चलो, युनिवर्सला खूप सारं ग्रॅटिट्यूड दाखवायचं आहे आणि तुमचे इष्टदेवता ज्याही स्वरूपाची पूजा करता, समर्पण करता, त्यांना एकदा ग्रॅटिट्यूड दाखवायचं आहे की हा मॅसेज तुमच्यापर्यंत पोचला. त्यासाठी तुम्ही खूप थँक्फुल आहात. थोडीशी ना हेल्थ रिलेटेड पण जाणवते की तुमच्या पार्टनर्सची हेल्थला घेऊन काहीतरी इश्यू चालू असतील किंवा ते तुमच्या काळजीत असतील की तुम्ही निष्काळजीपणा घेताय हेल्थला घेऊन. सो तसं करू नका. ठीक आहे. इथे थोडंसं नाही, इमोशन्स ला घेऊन थोडंसं एनर्जीज कमी आहेत आणि मटेरियलिस्टिक गोष्टींना घेऊन एनर्जी हाय दिसते. ठीक आहे. तुमचे पार्टनर मिस्टर मिसेस असतील, लवर्स असतील तुम्ही. ठीक आहे. सो तुम्ही एकमेकांना जर मेल ही व्हिडिओ बघतायत तर हे तुमच्या पार्टनरची एनर्जी आहे तुम्हाला घेऊन, आणि जर फिमेल बघत असतील तुमचे मिस्टर किंवा तुमचे बॉयफ्रेंड तुमच्याबद्दल असा विचार करतात, ही अशी रिडिंग आहे. ठीक आहे. सो इथे असं दिसते की ओव्हर थिंकिंग खूप होते. ओव्हर थिंकिंग करायला नाही पाहिजे. एका टायमाला खूप सारं करायचं आहे, हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टींमध्ये धावपळ करतायत, पैसे इन्व्हेस्ट करायची घाई करताय किंवा थोड्याशा इनमॅच्युअर एनर्जीमध्ये तुम्ही वावरताय किंवा लगेचच जे डोक्यामध्ये आलं किंवा आयडिया झाली किंवा काही गोष्टी जे विचार आले तर ते लगेचच करायचे, तुम्हाला इम्पेशंट होत आहेत मटेरियलिस्टिक गोष्टींना घेऊन की मला हे सेट करायचं आहे, मला ते सेट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमची एनर्जी वीक पडताना दिसते. तुमच्या पार्टनरला असं वाटतं की तुम्ही खूप स्मार्ट आहात, इंटेलेक्च्युअल आहात किंवा इनफ आहात, कॅपेबल आहात सगळ्या गोष्टींना मॅनेज करायला. तुम्ही सगळं उत्तम पद्धतीने सांभाळू शकता. मग तुम्ही हा असं का परिस्थितीशी असं डील का करताय, तर असं करू नका. इन्सिक्युरिटीज येऊ नका द्या तुमच्या मनामध्ये किंवा माइंडसेट तुमच्या हलवू नका. तुम्ही जे डिझर्व करतात तुम्हाला ते मिळणारच आहे. फक्त थोडेसे पेशन्स ठेवून, थोडंसं विचार करून ह्या गोष्टींवर तुम्ही काम केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. दोघं गोष्टींवर बॅलन्स ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. मला इमोशन्समध्ये असू देते, इमोशन्समध्ये पण तुमचं तेच होते की
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लगेचच ते झालं पाहिजे मनासारखं. सो ते तसं नाही होणार. थोडंसं तुम्हाला बॅलन्स करून चालावंच लागेल. त्याशिवाय तुमचे रोड्स ओपन नाही होणार. ज्या पण तुम्ही सिच्युएशनमध्ये आता आहात त्याचे जर रोड ओपन करायचे आहेत तुम्हाला, तिथे जर काही मार्ग काढायचा आहे तर तुम्हाला खूप शांत पद्धतीनेच चालावं लागेल. कारण की ना 2 कार्ड्समध्ये बघा तुमची इंट्युशन पॉवर खूप हाय होताना दिसते की तुम्ही इंट्युटिव्ह आहात खूप, पण तुम्हाला ते बॅलन्स करायची गरज आहे खूप. ठीक आहे. हाय प्रेस्टिज द चॅरियट, हे दोघं जी एनर्जी आहे ना ही काय दाखवते की तुम्हाला दोघं गोष्टींचं नॉलेज आहे, बॅलन्स करू शकतात. सो ते बॅलन्स केलं पाहिजे. ओव्हर थिंकिंग नाही झालं पाहिजे. तुम्ही एका टायमाला सगळीकडे तुम्ही एनर्जी डिवाईड करताय की चल हे आली माझ्याकडे आयडिया, चल मला हे करायचं आहे, ती आयडिया आली ते करायचं नाही. आत्ता जर तुम्हाला रेस्ट घ्यायची गरज असेल तर तुम्ही तो पूर्णपणे रेस्ट घेतला पाहिजे. आता जर तुम्हाला वाट बघायची असेल कोणत्या गोष्टीसाठी तर तुम्ही पूर्णतः त्या गोष्टीची वाट बघितली पाहिजे. ठीक आहे. सो ह्या एनर्जीला फक्त आता पेशन्सली हँडल करण्याची गरज आहे. काम राहा, तुम्ही इनफ कॅपेबल आहात की तुम्ही सगळ्या सिच्युएशन खूप पद्धतीने, छान पद्धतीने, ब्रिलियंट पद्धतीने सांभाळू शकता. गुरुदशा आहे दिसते, गुरुची ब्लेसिंग खूप छान पद्धतीने चालताना दिसते. पॉवर्स आहेत हातात किंवा नॉलेज आहे तुमच्याकडे खूप छान पद्धतीचं, तुम्ही सगळं बॅलन्स करू शकता. ते आहे तर तुम्ही ते करू शकता, तर तुम्ही ते करा. थोडंसं बॅलन्स ठेवून इमोशन्सवर. तर हे जे आहे ना, तुम्ही ॲक्शन मोडमध्ये येऊ नका लगेचच. ही पण ॲक्शन मुवमेंट आहे, ही पण ॲक्शन मुवमेंट आहे. सो तिथे थोडंसं तुम्हाला बॅलन्स करण्याची गरज आहे. एंड ऑफ द डे सगळं तुमच्या हातातच असणार आहे, सगळं तुमच्या हातातच येणार आहे. ठीक आहे. थोडंसं पेशन्सली हँडल करा. ह्या सगळ्यासाठी मी म्हणेन एक रेमेडी देईन की थोडंसं तुम्हाला मेडिटेशन करायची गरज आहे. मेडिटेशन करा. क्रिस्टल यूज करत असाल, ॲमेथिस्ट यूज करा. तुमच्याकडे ऑलरेडी क्रिस्टल असेल तर त्याला क्लिनिंग करा, चार्ज करा. आता पौर्णिमा येते, पौर्णिमेला कसे हाय सायकल असल्यामुळे, हाय एनर्जी असल्यामुळे आपला ऑरा वीक असला किंवा इनबॅलन्स असला तर त्याला बॅलन्स करण्याची गरज असते ऑरा क्लेन्झिंग करून. नाही तर मग ओव्हर थिंकिंग खूप जास्त होते, हेवी जाते, अमावस्या चिडचिड होणं, पौर्णिमा हेवी जाते, चिडचिड होणं, आजारी पडणं, काहीतरी ठेच लागणं, चोट लागणं, नजर लागणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टीत ह्या त्या सायकलमुळे होत असतात. ठीक आहे. एनर्जी आपला ऑरा बॅलन्स नाही करू शकत. त्याच्यामुळे ऑरा क्लिन्झिंग ठेवा. ॲमेथिस्ट असा दिसतो मला आता, हा आहे ॲमेथिस्ट. ठीक आहे. सो ॲमेथिस्ट यूज करा. मेडिटेशन करा. नाही तुम्ही क्रिस्टल वगैरे यूज करू शकत. सिम्पल ऑरा क्लिनिंग ठेवा. सॉल्ट बाथ घ्या, कपूर उतरवून जाळून टाकायचा. ठीक आहे. परत अजून एक मंत्र देते. अंघोळ झाल्यानंतर डेली 5 मिनटं ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे. हे केल्याने सुद्धा तुमचं इंट्युटिव्ह माइंड राहील, थोडंसं चार्ज राहील, बॅलन्स राहील. ठीक आहे. ह्यासाठी ही सिम्पलशी रेमेडी तुम्ही